सगळे ते मी लहानपणी क्रिकेट बघायचो त्यावेळेस मला सचिन तेंडुलकर आणि ते सेनवार एक बॉलर होता, ऑस्ट्रेलियाचाच होता ना तो, ऑस्ट्रेलिया. तर त्या सेनवारच्या स्वप्नात सचिन तेंडुलकर जात होता असं आपण ऐकत होतो, बरोबर आहे का नाही? मला तरी असं वाटतंय महाराष्ट्रातले जेवढे काही पुढारी महाराज त्यांना गोळ्या घेऊन झोपा येत नसल, बाटल्याच्या बाटल्या पिऊन सुद्धा झोपा येत नसल, असं उचकत मनोज पाटील आला काय करू अशी होत असेल महाराज, काय सांगता येत नाही. हो नाही, त्यांची सगळ्याची झोप मोडलेली आहे. मुख्यमंत्री असो, दोन्ही उपमुख्यमंत्री असो, तालुक्याचा आमदार असो का जिल्ह्याचा खासदार असो, झोपेत सुद्धा त्यांच्या कोण जात असेल की बाबा हा बाबा कुठूनच जन्माला आला आणि काय यानं 7:30 लावून दिली. मला खरं सांगू, आपण सर्वांनी हे आंदोलन स्वतःच्या हातात घेतलंय म्हणून याला एवढी ताकद निर्माण झाली महाराज. एकटा माणूस काहीच करू शकत नाही. मी सर्वांना सांगतो, अरे सर्व समाज जर एकत्रित राहिला, प्रत्येकाने जर आपल्या अंतःकरणाचा जातीवाद नष्ट करून टाकला आणि महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज जर एकत्रित आला ना महाराज, तर महाराष्ट्र काय सांगून बसले तुम्ही, जग सुद्धा झुकवायची ताकद या मराठी समाजामध्ये आहे महाराज. फक्त माझी सर्वांना विनंती आहे, जोपर्यंत या आंदोलनाचा लढा चालू आहे तोपर्यंत आपण आपले थोडे कामं बाजूला ठेवून त्यांना सहकार्य करा. जीवनभरच काम आहे महाराज. त्या माणसाला काय कमी हो, त्यांना थोडंफार जरी दिलं तर त्यांची एक मुलगी मुलगा तर आनंदात जीवन जगू शकतो महाराज. त्यांनी आज जरी मॅनेज झाले तर 100 पिढ्या बसून खातील एवढे पैसे देऊ शकतं सरकार त्यांना. पण ते स्वतःच्या लेकरासाठी नाहीये, स्वतःच्या मुलीसाठी सुद्धा नाहीये. यांचं जे आंदोलन चालू आहे ते तुमच्या आणि माझ्या लेकरासाठी चालू आहे महाराज. आपलं जीवन तर गेलंच हो, पण आपल्या लेकराच्या जीवनात कधीच अन्याय होऊ नये. अभ्यास करून कष्ट करून 80 85% पाडून सुद्धा आपल्या लेकरांवर आत्महत्याची वेळ येऊ नये याच्यासाठी केलेला हा उठावे महाराज. काय उठावे. म्हणून खरं सांगू तुम्हाला, ठराविकच लोक असतात, प्रत्येकाकडून हे कार्य देव करून घेत नाही.